वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागासाठी वापरावे, पेसा भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करावा आदी मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील अखिल भारतीय किसान सभेच्या लाल बावटा वतीने काढलेल्या लाँग मार्चच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वर्षा या निवासस्थानी मंगळवारी दिनांक 27 ला सकारात्मक चर्चा झाली होती। सदर मोर्चा हा काल दिनांक 28 रोजी मुंबईच्या सीमेवर भातसानगर फाटा येऊन धडकला होता। हजारो शेतकरी या मोर्चामध्ये सहभागी झाले असून मुंबई मोर्चा आला तर मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असते। मात्र मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून व शासन स्तरावर विविध खात्याच्या मंत्री यांच्या बैठकीतील चर्चेअंती मार्ग निघाला आहे। या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर जिल्हाधिकारी सुभाष केकान, ठाणे पोलीस अधीक्षक DS स्वामी, मंत्री गिरीश महाजन यांचे खासगी सचिव जयराज कारभारी, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, डॉक्टर दिग्पाल गिरासे यांनी आज दिनांक 29 रोजी आंदोलक शेतकऱ्यांची भातसा फाटा येथे भेट घेऊन बैठकीचे इतिवृत्त व शासनाची भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली। यावेळी सर्वप्रथम दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून इतिवृत्त वाचन करण्यात आले। माजी आमदार जीवा पांडू गावित, शेतकरी नेते कॉंग्रेड अशोक ढवळे, इंद्रजित गावित यांनी शासनाची भूमिका आंदोलकांना समजून सांगितली व शासनाने घेतलेले निर्णय याविषयी माहिती करून दिली। हजारो आंदोलक शेतकऱ्यांना त्यांच्या गावी परतण्याची सोय मंत्री महाजन यांच्या कार्यालयामार्फत करण्यात आले। सदर मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर, आदिवासी बांधव सहभागी होत शांततापूर्ण मार्गाने काढण्यात आलेल्या या मोर्चात शिस्तबद्ध सहभाग दिसून आला। प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दिनांक 27 रोजी शेतकरी शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, वन मंत्री गणेश नाईक यांच्यासह मुख्य सचिव व विविध खात्यांचे अधिकारी यांच्यासोबत मंत्रालयात 2 तास विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली। शिष्टमंडळात डॉक्टर अशोक ढवळे, माजी आमदार JP गावित, डॉक्टर अजित नवले, आमदार विनोद निकोले, उमेश देशमुख, सुभाष चौधरी, इंद्रजित गावित, इरफान शेख, किरण गहला, सुनील मालुसरे, भिका राठोड, देविदास वाघ, रामदास पवार, रडका कलांगडा, चंद्रकांत घोरखाना, एकनाथ मेंगाळ इत्यादींचा समावेश होता। वनाधिकार कायद्याच्या अंतर्गत दावे केलेल्या सर्व दावेदारांच्या वनहक्क दाव्यांची पुन्हा तपासणी करण्याचे मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेत मान्य करण्यात आले। वनजमीनधारकांना न्याय देण्यात येणार असून या प्रक्रियेला चालना देण्यासाठी मंत्र्यांच्या समावेशासह अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली। वनजमिनीची पीक पाहणी लावून सर्व शासकीय योजनांचा लाभ वनजमीनधारकांना देण्यात यावा। याप्रसंगी पेसा अंतर्गत पदे 50% भरतीची अंमलबजावणी, दिवसा वीज, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी, शाळा इमारती, खोल्यांची डागडुजी यासह इतर मागण्यांचे आश्वासन शासनाने दिले। जी मीटिंग झाली त्या मीटिंगचं इतिवृत्त म्हणजे प्रोसिडिंग, त्याच्यामध्ये काय काय निर्णय झाले ते घेऊन आलेले आहेत आणि ते आपल्याला आता इथे देणार आहेत। तत्पूर्वी आपण जी कालची दुर्घटना झाली, महाराष्ट्राचे एक झुंजार अशा प्रकारचे नेतृत्व आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते अध्यक्ष, सर्व श्रुत अशा प्रकारचे महाराष्ट्राचे नेते काल अचानकपणे आपल्या विमानाचा अपघात झाला आणि त्यात ते दगावले। त्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या दुखवटा पाळला जातोय। आपले राष्ट्रीय झेंडा सुद्धा अर्ध्यावरती आणलेला आहे आणि अनेक आंदोलनं हे थांबवलेली आहेत। आपलं आंदोलन अर्धवट जर पुरेही झालं नाही, थांबवताही येत